नमस्कार. आज आपण 7 ते 8 दिवस टिकणाऱ्या खमंग आणि खुसखुशीत अशा आषाढ स्पेशल तिखट पुऱ्या बनवणार आहोत. या पुऱ्यांना तुम्ही मसाला पुरी देखील म्हणू शकता. आज आपण तेल न पिणारी, दिवसभर फुगलेली राहणारी, खमंग आणि खुसखुशीत अशी तिखट पुरी बनवणार आहोत. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी अशी ही रेसिपी आहे व बनवायला अगदी साधी, सोपी व झटपट होणारी अशी ही तिखट पुरीची रेसिपी आहे. कोणीही बनवू शकेल इतकी सोपी ही तिखट पुरीची रेसिपी आहे. आषाढ महिना म्हणलं की सर्वांना आठवते ती म्हणजे तिखट पुरी आणि गुळाच्या गोड कापण्या. या दोन्हीही रेसिपी आषाढ महिन्यात बनवल्या जातात व त्या सर्वांनाच आवडतात. गोड कापण्याची रेसिपी देखील चॅनलवरती आहे. आज आपण तिखट पुरी बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 6 ते 7 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत व नंतर त्याच्यामध्ये 10 ते 15 लसूण पाकळ्या घालायच्या आणि 2 चमचे धने घालायचे, 1 चमचा जिरे घालायचे, 1 चमचा ओवा घालायचा व थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे सर्व साहित्य मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे. हे सर्व साहित्य मी नाश्त्याच्या चमच्याने घेतलेले आहे. नंतर एक पाटी घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2 वाटी गव्हाचे पीठ घालायचे आहे व त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी ज्वारीचे पीठ घालायचे आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ घालायचे आहे. हे सर्व पीठ आपल्याला एकत्र छान असे मिक्स करायचे आहे. पीठ मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये नाश्त्याच्या चमच्याने 4 चमचे कडकडीत गरम केलेले तेल त्याच्यामध्ये ओतायचे आहे. सुरुवातीला तेल गरम असल्यामुळे चमच्याने पिठामध्ये तेल मिक्स करायचे व नंतर हाताने पिठामध्ये तेल छान असे मिक्स करून घ्यायचे. संपूर्ण पिठाला हाताने तेल चोळून घ्यायचे व नंतर हातामध्ये थोडेसे पीठ घेऊन पिठाची मूठ बनते का ते चेक करायचे. जर पिठाची मूठ बनत असेल तर पिठाला तेल छान असे लागलेले आहे असे समजायचे व नंतर त्याच्यामध्ये आपल्याला बारीक केलेले हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, धने, जिरे, ओवा याचे वाटण घालायचे आणि नंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेली अर्धी वाटी कोथिंबीर घालायची व कोथिंबीर घातल्यानंतर त्याच्यामध्ये नाश्त्याच्या चमच्याने 2 चमचे तीळ घालायचे. तीळ घातल्यानंतर 1 चमचा हळद त्याच्यामध्ये घालायची आणि 2 चमचे मीठ त्याच्यामध्ये घालायचे व हे सर्व साहित्य हाताने एकत्र पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि नंतर आपल्याला त्याची कणिक मळून घ्यायची आहे. कणिक जास्त घट्टही मळायची नाही व जास्त पातळही मळायची नाही, अशी मध्यम मळून घ्यायची. आपण ज्या भांड्यामध्ये वाटण बनवलेले होते त्या भांड्यामध्ये इथे मी अर्धा ग्लास पाणी ओतले आणि ते पाणी पिठामध्ये ओतले. थोडे थोडे पाणी ओतून आपल्याला कणकेचा जास्त घट्टसरही नाही किंवा जास्त पातळही नाही असा मध्यम गोळा मळून घ्यायचा आहे. आपण चपाती बनवण्यासाठी जशी कणिक मळतो त्यापेक्षा थोडीशी घट्टसर कणिक इथे आपल्याला तिखटपुरीसाठी मळायची आहे. इथे आपली तिखटपुरी बनवण्यासाठी लागणारी कणिक मळून झालेली आहे. नंतर त्याच्यावरती आपल्याला 2 चमचे तेल घालायचे आणि अजून एक वेळेस आपल्याला ही कणिक मळून घ्यायची व नंतर त्याच्यावरती झाकण ठेवायचे आणि फक्त 5 मिनिटासाठी आपल्याला ही कणिक भिजत ठेवायची आहे. त्याच्यापेक्षा जास्त वेळ भिजत ठेवायची नाही किंवा तुम्ही ही तिखटपुरीची कणिक भिजत नाही ठेवली तरीही चालेल. कणिक मळल्यानंतर लगेच तिखटपुऱ्या बनवल्या तरीही चालतील, पण कणिक जर जास्त वेळासाठी भिजत ठेवली तर ती कणिक पातळ होते. यासाठी आपल्याला तिखटपुरीची कणिक जास्त वेळासाठी भिजत ठेवायची नाही. इथे मी फक्त 5 मिनिटासाठी ही तिखटपुरीची कणिक भिजत ठेवलेली होती. 5 मिनिटानंतर आपल्याला त्याच्यावरचे झाकण काढायचे आहे आणि नंतर आपल्याला एक वेळेस ही कणिक मळून घ्यायची आहे व नंतर आपल्याला कणकेचा एक मोठा गोळा घ्यायचा आहे व त्याचा गोल हुंडा बनवायचा आणि नंतर आपल्याला त्याची चपाती लाटायची आहे. चपाती आपल्याला जास्त जाडही नाही किंवा जास्त पातळही नाही, अशी मध्यम जाडीची लाटायची आहे. तिखटपुरीसाठी आपल्याला नेहमीच्या चपातीपेक्षा थोडीशी जाडसर चपाती लाटायची आहे. थोडीशी जाडसर चपाती लाटल्यामुळे पुऱ्या छान अशा फुगल्या जातात व त्या कडकही होत नाहीत. चपाती आपल्याला सर्व बाजूंनी एकसारखी लाटायची आहे. जर आपण पातळ चपाती लाटली तर त्या तिखटपुऱ्या कडक होतात. इथे आपली चपाती लाटून झालेली आहे. नंतर आपल्याला एक वाटी घ्यायची आहे आणि वाटीच्या साहाय्याने आपल्याला गोलाकारामध्ये तिखटपुऱ्या कट करायच्या आहेत.
आणि जास्तीची राहिलेली कणिक आपल्याला काढून घ्यायची आहे व त्याची नंतर आपल्याला दुसरी चपाती बनवायची आहे आणि पुऱ्या आपल्याला काढून एका ताटामध्ये ठेवायच्या आहेत व नंतर आपल्याला कणकेचा दुसरा गोळा घ्यायचा आहे व त्याचा गोल उंडा बनवायचा आणि दुसरी ही चपाती आपल्याला मध्यम जाडीची लाटायची आहे। तिखट पुरी बनवताना आपल्याला कणिक ही जास्त पातळ करायची नाही। जर आपण पातळ कणकेच्या तिखट पुऱ्या बनवल्या तर त्या जास्त तेल पितात आणि जर तिखट पुरीची कणिक जास्त घट्ट झाली तर त्या कणकेच्या तिखट पुऱ्या कडक होतात। यासाठी आपल्याला तिखट पुरी बनवताना कणिक जास्त पातळही मळायची नाही व जास्त घट्टही मळायची नाही, अशी मध्यम मळून घ्यायची आहे। इथे आपली दुसरी ही चपाती लाटून झालेली आहे। नंतर वाटीच्या साहाय्याने आपल्याला दुसऱ्या ही चपातीच्या तिखट पुऱ्या कट करून घ्यायच्या आहेत। एका चपातीच्या इथे 3 पुऱ्या बनत आहेत। नंतर गॅसवरती तेल गरम करायला ठेवायचे आहे। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला तेलामध्ये एक पुरी सोडायची आहे। थोडा वेळ झाल्यानंतर आपल्याला ती पुरी पलटायची आहे आणि हलक्या हाताने आपल्याला पुरी चेहऱ्याने ती पुरी दाबायची आहे। त्याच्यामुळे पुरी छान अशी फुगली जाते व पुरी आपल्याला मध्यम गॅसवरती तळायची आहे। तरी ती आपली पुरी तळून झालेली आहे। नंतर आपल्याला ती पुरी आपल्याला चेहऱ्यामध्ये घ्यायची आणि त्याच्यातील तेल निथळून काढायचे व ती पुरी आपल्याला एका ताटामध्ये ठेवायची आहे व नंतर आपल्याला दुसरी पुरी तेलामध्ये घालायची आहे व तीही पुरी आपल्याला चेहऱ्याने हलक्या हाताने दाबायची आहे। त्याच्यामुळे पुरी छान फुगली जाते। नंतर दुसरी ही पुरी आपल्याला मध्यम गॅसवरती तळून घ्यायची आहे। पुरी तळल्यानंतर आपल्याला ती चेहऱ्यामध्ये घेऊन त्याच्यातील तेल सगळे निथळून घ्यायचे व ती पुरी आपल्याला एका ताटामध्ये ठेवायची आहे। अशाच पद्धतीने आपल्याला राहिलेल्या सर्व पुऱ्या मध्यम गॅसवरती तळून घ्यायच्या आहेत। जर आपण पुरी कमी गॅसवरती तळली तर ती पुरी तेल पिते। कमी गॅसवरती पुरी तळल्यामुळे पुरी तेलकट होते आणि ती पुरी कडक देखील होते। किंवा जर आपण पुरी फुल गॅसवरती तळली तर ती पुरी वरून लवकर लाल होते व आतून ती पुरी कच्चीच राहते। यासाठी आपल्याला पुरी नेहमी मध्यम गॅसवरती तळायची आहे। त्याच्यामुळे पुरी छान अशी तळली जाते व पुरीला रंग देखील छान येतो। आपल्याला एक एक पुरी तेलामध्ये सोडायची आहे आणि ती हलक्या हाताने चेहऱ्याने दाबायची आहे। त्याच्यामुळे पुरी छान फुगली जाते आणि मध्यम गॅसवरती आपल्याला पुरी दोन्ही साईडने छान असा रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे। पुरीला व्हिडिओमध्ये दाखवलेल्याप्रमाणे छान असा रंग आला की नंतर आपल्याला ती पुरी चेहऱ्यामध्ये घेऊन त्याच्यातील तेल निथळून काढायचे आणि नंतर आपल्याला ती पुरी ताटामध्ये ठेवायची आहे। अशाच पद्धतीने आपल्याला राहिलेल्या सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता पुऱ्या किती छान फुगत आहेत आणि पुऱ्यांना रंग देखील छान येत आहे। इथे माझ्याकडे छोटी कढई होती त्याच्यामुळे मी इथे एक एक पुरी तळत होते। जर तुमच्याकडे मोठी कढई असेल तर तुम्ही एकदम 2 ते 3 पुऱ्या तळू शकता। इथे मी वाटीच्या साहाय्याने पुऱ्या कट करून छोट्या छोट्या पुऱ्या बनवलेल्या आहेत। जर तुम्हाला मोठ्या पुऱ्या बनवायच्या असतील तर तुम्ही एक एक पुरी सेपरेट लाटून नंतर त्या पुऱ्या तळू शकता। तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता सर्वच पुऱ्या खूप छान फुगलेल्या आहेत आणि या तिखट पुऱ्यांना रंग देखील सुरेख आलेला आहे। लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणाऱ्या टम्म फुगलेल्या खमंग आणि खुसखुशीत अशा इथे आपल्या तिखट पुऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत। तुम्हाला या तिखट पुऱ्या आवडल्या का ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।